एकच सांगत होते की हरीशचा कसा गाण्यात नेहमी मेन रोल असतो आणि आम्हाला कसं वाईट वागवलं गेलंय आहे ना. एवढ्यावरच तुमचं चाललं, एवढीच भांडण आहेत ना. इथे आम्ही होतकर म्हणून इंडस्ट्रीला इंटरव्ह्यू देतो. हा जो माझा खऱ्या आयुष्यातला नवरा आहे हा मी छान आहे हे म्हणायला म्हणजे आता ही घरी जाऊन जेव्हा मी परवा हे फोटो बघत असेल ना ह्या इव्हेंटचे तेव्हा तो म्हणेल की खरंच चांगली दिसवतेस तू. अरे झाला इव्हेंट, आता सांगून काय उपयोग आहे मला मी कशी दिसवते. खरं तर आज इंटरव्ह्यू असं नाही आहे किंवा असं प्रमोशन वाटत नाही आहे. एक रिअल हळदीला आम्ही आलो असं वाटतं आहे. गालाला बघत असाल तुम्ही हळद लागली आहे कारण का फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा येतो आहे आणि सोनूची हळद आहे इकडे आणि माझ्यासोबत आता एक मस्तपैकी टीम आहे. हेमंत सर, क्षितिताई आणि हरीश दादा. खूप स्वागत तुम्हा तिघांचंही. कसे आहात? मस्त माहोल झालेला आहे, सेट झालेला आहे. सर हे येल्लो येल्लो गाणं आहे. मला आजपासून येल्लो रंग आवडायला लागला आहे कारण का इतक्यांदा मी येल्लो येल्लो ऐकते ना. सो मज्जा आली, धमाल आली. हेमंत दादा स्टेप काय होती यार, म्हणजे तिकडे ॲक्च्युअल सेटवर तुला नाचवलं काय? नाही, मी वाचलो त्यातनं कारण प्रचंड प्रेशर होतं आणि हे शूट कधी संपेल याचं मलाही टेन्शन आणि तिलाही होतं आणि ह्यांनाही सगळ्यांना होतं कारण 4 दिवस आपण मोजून 4 दिवस हे अख्खं गाणं शूट केलं आणि त्यातला हा बीट आज, तो बीट आज. अरे संपलं नाही. 4थ्या दिवशी लोकांचं साधारण आता काय राहिलं आहे, कुठला पोर्शन राहिला, अरे ते मधली एक ओळ राहिली, कुठली, असं झालं होतं लोकांचं. त्यामुळे ती वेळ तेव्हा आली नाही, त्याचा बदला त्यांनी आज घेतला. खरं तर खालीसुद्धा एक रील चालू होतं तेव्हा यांनी मला ओढलं की नाच म्हणून, मी गेलो नाही. पण आता इथे तुमच्या सगळ्यांसमोर काय करेक्ट. सो मी तेव्हाच असं खरंच तो काल घर, मी खोटं नाही बोलले त्याच्यावर. माझ्याकडे व्हिडिओ आहे तो घरीच विश्वास आहे आमचा. तो नाही दाखवत आहे मी, पण तो घरी नाईट ड्रेसमध्ये असे करत होतात ना तुम्ही स्टेप. तर मी तो शूट केला आणि मी असं मनात ठरवलं की हे व्हायलाच पाहिजे कारण त्याला नाचता येत नाही त्यामुळे तो अत्यंत वेड्यासारखा दिसतो नाचताना. पण हे बघ, नाचता येत नसेल पण उभं राहिल्यावर तो ऑरा असतो ना जो आपण बिल्ड करतो तो आहे. म्हणतात ठीक आहे पण ते स्टेप वगैरे काही येत नाही त्याला. आवरून घेतलं मी. हा नाही येत त्याला. त्याच्यामुळे मला माहिती होतं म्हणून मी सगळे असताना एकदम माईक घेऊन बोलूनच की आता तो नाही म्हणू शकणार नाही. पण हे जे कोरिओग्राफ्ड डान्स असतात बघ, 1 2 3 4 राईट हँड उपर, लेफ्ट हँड इधर से, मला एवढा कंटाळा येतो. तू गाणं लाव, मी सुरू करतो. हे आम्ही म्हणालो असतो शूटिंगला तर नाही, तेही बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे पाहिजे 1 2 3 4 हे छान. एकच तुझी जी बट आहे, बट नॅचरली ती बाहेर येते. थांब 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 थांब. हा लाव बस. यो वेलकम. नाही आली ती, तिला यायचंय. जाऊ दे, येऊ दे. हा येऊ दे, तिचंही काहीतरी म्हणणं. हा जाऊ दे. म्हणजे रिअल लाईफ हजबंड आणि इथे सिनेमात जे हजबंड तुझा दाजी आहेत आमचे. सो काय साम्य आहे दोघांच्या स्वभावामध्ये, सिनेमातही ते दाखवले. फरक सांगू का आधी? चुकला माझा प्रश्न. फरक सांगते. माझा सिनेमातला नवरा खूप प्रेमळ आहे, खूप त्याचं बायकोवर प्रेम आहे आणि तो ते सतत दर्शवत असतो. त्यात तो सतत मला हे सांगत असतो तू छान दिसतेस, तू छान आहेस वगैरे वगैरे. हा जो माझा खऱ्या आयुष्यातला नवरा आहे हा मी छान आहे हे म्हणायला म्हणजे आता ही घरी जाऊन जेव्हा मी परवा हे फोटो बघत असेल ना ह्या इव्हेंटचे तेव्हा तो म्हणेल की खरंच चांगली दिसवतेस तू. अरे झाला इव्हेंट, आता सांगून काय उपयोग आहे मला मी कशी दिसवते. तो हा मेन फरक आहे. हा बिचारा माझा प्रेमळ आहे नवरा, हा काही बोलेची ना चांगलं. म्हणजे काय आम्ही ऐकतोय आता कॉम्प्लिमेंट देऊनच टाक. मीच आल्यापासून बघताय की मलाच केवढं सहन करावं लागतंय. तो म्हणाला मी बाबाडे करते, त्यांनी सुरुवात केली. मी माझं व्हायरल झाला इंटरव्ह्यू, मी आता जस्ट चेक केलं. तो असं तो म्हणाला, काही कारणच नव्हतं. पण हेमंत आता एक मस्त मौका आहे, छानपैकी कॉम्प्लिमेंट आहे. तू मगाशी म्हणालास की छान नथ घातली आहे, साडी नेसली, खूप छान दिसते आत्ता ती. आणि मला असं मराठमोळं खूप आवडतं. आत्ता ती खऱ्या अर्थाने पाटलीणबाई दिसते आणि ते छान आहे, छान आहे. फक्त एक आंबाडा आणि गजरा असताना बासा खूप होते. जरा असं हे केलं बघितलं त्याच्यात येस बट हे आहेच. म्हणजे असं नाही की सगळं छान आहे. येस बट व्हाय द बट. नाही छान, खूप छान. मगाशी तिघांशी बोलताना मी म्हणाले की प्रत्येक सेंटेन्समध्ये ना काही त्या लाईनला काहीतरी म्हणायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळे बसून असं सांगितलं होतं काय माझ्या हळदीला हे झालं होतं, ही लाईन टाक, किंवा हे स्टॉक संपलाय, किंवा हे झालंय, डीजे पळून गेलाय, असं काय झालंय का? ते लिरिक्स काय आहे ना, नॉर्मलीच मित्रांच्या लग्नांमध्ये गावाकडे स्पेशली या घटना अनेकदा आलेल्या आहेत आयुष्यात की बऱ्याच गोष्टींचा स्टॉक संपतो. म्हणजे स्टोरी आहे वाटतं, हळदही संपते, बऱ्याच गोष्टी असतात एनर्जेटिक. आपल्यात एनर्जी यावी म्हणून डिझेल पेट्रोल आणावं लागतं जनरेटरमध्ये टाकायला. बरोबर, तर ते जर जनरेटर मधलं डिझेल पेट्रोल जर संपलं
तर काय होऊ शकतं, अशा बऱ्याच गोष्टी आमच्या आयुष्यात. जनरेटर बंद पडतो आणि जनरेटरचा आवाज बंद झाला की नाचणं थांबतं. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. म्हणजे एका पॉईंट नंतर जर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व्यवस्थित झाला असेल तर त्या माणसाला म्युझिकही लागत नाही, तो नुसत्या लुकलुकणाऱ्या लाईटवर सुद्धा बीट धरून नाचू शकतो. हां 100%. सॉरी इतकं तू हो 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 म्हणतो असं झालंय का? हो हे खरं आहे. पण गावी म्हणजे आता मी नगरचा आहे, हा पण म्हणतो. आम्ही फार जवळजवळ आहेत गावं आमची, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या मी बघितलेल्या आहेत की नंतर जनरेटरचा आवाज असतो ज्याच्यावर सुद्धा लोक नाही काय असं करून नाचत असे बघितलंय. पण हे गाणं शूट करत असतानाची एक फेवरेट स्टेप किंवा खूप कठीण गेलंय बाबा ही स्टेप जमेच ना एंड काही कठीण नाही गेलंय, हरीशला काहीही कठीण गेलेलं नाही. मी तुम्हाला खरं सांगू या गाण्याच्या शूटला एका पॉईंटला एक सिच्युएशन होती की बरं आम्ही बसून सगळं प्लॅन केलं होतं की हे लाईन, पण मराठी चित्रपटाला बजेट निर्मात्याचं सगळं हे की एवढ्याच दिवसात संपवा, आता हेच करा. तर त्याच्यामुळे कधी कधी असं व्हायचं की हे पटकन करायचं आहे म्हणल्यावरतीच कोरिओग्राफर जो आमचा आहे सुजित कुमार, कॉल हरीश आणि त्याचा सिद्धार्थ, क्षिती आणि आम्याला एवढा राग यायचा. एका पॉईंटला आम्याचं शूट 3-4 तास झालं नाही आणि तो वरनं त्याच्या खोलीतनं असा बाहेर आला आणि ओरडून म्हणाला, हा लीड झालाय का आता या गाण्याचा? पण हरीशला फार आता याच्या भोवती आहे का गाणं हे? गाण्यांच्या वेळेला, सगळ्या गाण्यांच्या वेळेला हरीशला अत्यंत फेवरिझम हरीशच्या बाजूनी होतं. आम्हाला वाईट वागवण्यात आलं. आज या निमित्ताने मी सांगू शकते, हरीश म्हणजे आम्ही त्याच्याबरोबरच्या ज्या स्टेप्स आहेत ना, त्याला देख ना यार, सुजीत आमचा कोरिओग्राफर, देखना यार वो कैसे ठीक से कर रहा है, अरे उसको आता है, हम लोगों को नहीं आता है. असं झालेलं असतं गॅदरिंगला, टीम बघा कशी करते किंवा तुम्ही ते पण म्हणजे सगळे असिस्टंट. एक्झॅक्टली काय झालं, सिद्धार्थ, क्षिती आणि आम्हाला असं वाटलं हळदीचं गाणं आहे ना, सुजित आहे ना आपला कोरिओग्राफर, होईल. त्यामुळे ते मेंटली रिलॅक्स्ड होते. हा माणूस अभ्यास करून येत होता, त्याला ते सगळे व्हिडिओ, मी आणि सुजित बोलत असताना सुद्धा मागे उभा राहायचा आणि ना तो असं ऐकायचा सुद्धा, ये आपण आम्ही का उधर से आएगा, हां मी नाही आहे. आणि त्याला तो सिन्सिअरिटी फार आणि महागात पडली तो आम्हाला. तो ऐकायचा, ये लाईन किसके ऊपर, ये लाईन हरीश का है ना आपने, तो तिथून तसाच जायचा आणि मग शिकवलंय हां हे काय टाळ हां करून यायचा, तो तयार असायचा. आणि माझं काय व्हायचं माहिती आहे, ही मॅक्सिमम ट्रॅव्हल जी गाडी होती आमची, क्षितीच्या गाडीमध्ये पुढे क्षिती बसायची आणि मागे तिघे आम्ही असायचो. म्हणजे मी, सिद्ध्या, आम्ही शक्यतो मध्ये, कारण तो झोपायचा. ते जे गाण्याच्या 4 दिवसाचं शूट होतं ना, बाकी अख्खे 30 दिवस मी खूप बोललो गाडीत. ते 3 दिवस हिला विचार, मी चिडीत चूप होतो आणि हे माझी एवढी खेचायचं ना की अरे बोलत का नाही म्हटलं, नका नाही यार, गाण्याचं शूट आहे, मला ना धडधडत आहे. त्रास नाही द्यायचा या इंटरव्ह्यूमध्ये, फक्त एवढंच सांगायचंय की सिद्धार्थ तू पण इकडे ये. तर राजसी आता इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाली? हे जे 2 होतकरू आहेत असं म्हणाली, होतकरू म्हणाली. ऍक्च्युली म्हणाली, एवढंच सांगतो. थँक्यू सर. असं कसं होतकरू असं म्हणाली ती आम्हाला. थँक्यू. इंटरव्ह्यू मध्ये पण बोलली होती ना. त्याचा फास्ट हा, करता येतोय का मी त्याच्यानंतरच्या बघतेय इंटरव्ह्यू मध्ये राजसी म्हणाली, राजसी सावरून घेते, खूप वाईट बोलते, पण ठीक आहे. क्षिती असूनही क्षिती माझ्याबद्दल वाईट. मी सावरून घेते म्हणून इकडे. खरंच सावरून घे यांना, खरंच सावरून घे. मी इकडे एवढंच सांगत होते की हरीशचा कसा गाण्यात नेहमी मेन रोल असतो आणि आम्हाला कसं वाईट वागवलं गेलंय. आहे ना, एवढ्यावरच तुमचं चाललं, एवढीच भांडण आहेत ना. इथे आम्ही होतकर म्हणून इंडस्ट्रीला इंटरव्ह्यू देतो. हां थोडा वेळ 5 मिनिटांनी. सो अशी गंमत होती. दुसऱ्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये घुसून वर डेली वाटायची. आणि मला असं वाटतं की हे तुम्हालाच हे म्हणा तुला जमू शकतं हे सगळ्यांना एकत्र आणणं आणि परत तू घेऊन आलायस एका नवीन सिनेमात. थँक्यू सो मच हरीश दादा. तुला असं बघून आम्हाला खूप भारी वाटतंय, असं फुल धिंगाणा करत. तर हा सिनेमाही धिंगाणा करणार आहे, आम्ही गर्दी करणार आहोत आणि खरंच यल्लोमय वातावरण होऊ दे आत्तापासून. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सिनेमासाठी. थँक्यू सो मच.